गुरुवारी वेरूळमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनात विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण व्हावं, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला जावा यासाठी राज्य शासनाने राज्यभरात शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे। 21 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे। याचाच एक भाग म्हणून गुरुवारी वेरूळमधील गुरुदेव सुमंत भद्र विद्या मंदिर शाळेत औरंगाबाद जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्यात शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या निमित्ताने विज्ञानातील गमती-जमती जागवणारे 150 पेक्षाही अधिक प्रयोग खुलताबादकरांना अनुभवायला मिळाले। या प्रयोगात आपण कृत्रिमरित्याद्वारे इंद्रधनुष्य बघतो। ते आपण पाण्याच्या थेंबाने इंद्रधनुष्य बघू शकतो। वासाच्या मदतीने याला प्रिझम म्हणतात, त्या प्रिझमच्याद्वारे पण बघू शकतो, कारण प्रिझम छोटा आहे म्हणून आपण बघू शकतो। मोजमात्राच्या साह्याने लहान दगडाच्या आकारमानाचे मापन काढले। कसे काढाल तुम्ही? सध्या पाण्याची पातळी 90 मिली आहे, तर आपण हा दगड टाकल्यावर दगडाने जेवढी जागा व्यापली तेवढं पाणी वरती सरकतं। नाही, शाळेमध्ये जे पाठ्यपुस्तकामध्ये जे प्रयोग असतात आणि विशेषतः विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे वैज्ञानिक प्रयोग असतात ते मुलं करतातच, परंतु एकत्रित येऊन प्रयोग करणे आणि त्यातला एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचं हे चांगलं साधन आहे। आणि म्हणून दरवर्षी आपण आतापर्यंत विज्ञान मेळावे घेत होतो, विज्ञान प्रदर्शनं भरवली जात होती, परंतु अशा प्रकारचा अपूर्व विज्ञान मेळावा भरवण्याची ही पहिलीच वेळ आहे। आणि या पहिल्या वेळेच्या प्रसंगी तालुकास्तरीय हा जो विज्ञान मेळावा आहे, या तालुक्यातील सर्व शाळा, त्यातली सर्व विज्ञानाचे विद्यार्थी, विज्ञानाचे शिक्षक या ज्या सहभागी झालेल्या आहेत, यातनं विद्यार्थ्यांना नक्कीच वैज्ञानिक दृष्टिकोन मिळण्यास मदत होईल आणि विद्यार्थीही आनंदाने त्यामध्ये सहभागी होतील, हे निश्चित आहे। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माझा या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जागृती व्हावी, विज्ञानातील छोट्या छोट्या संकल्पना कळाव्यात, शिक्षकांनी समजून सांगण्यापेक्षा प्रत्येक प्रयोग स्वतः जर केले तर त्या प्रयोगापाठीमागचं विज्ञान, त्या संकल्पनेपाठीमागचं विज्ञान हे त्यांना समजावं, या हेतूनं महाराष्ट्र शासनानं या अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन केलं गेलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या याचं आयोजन केलं जात आहे। या प्रसंगी विज्ञान समन्वयक सुकुमार मवाले, सुधाकर बनाटे, भगवान सोनवणे, डॉक्टर प्रेमचंद पाटणी यासह विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती।